नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 दीपक केसरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मंगल प्रभात लोढा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतात 5G इंटरनेट सेवा केव्हापासून सुरू होत आहे? भारतात 5G इंटरनेट सेवा केव्हापासून सुरू होत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतामध्ये 5G इंटरनेट सेवा ही 1 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, जिल्हा व पालकमंत्री यातील अयोग्य जोडी ओळखा। जिल्हा व पालकमंत्री यातील अयोग्य जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर दीपक केसरकर, ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा, ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर राधाकृष्ण विखे पाटील आणि ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली एकनाथ शिंदे। तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली एकनाथ शिंदे ही अयोग्य जोडी होईल। प्रश्न क्रमांक 7, झुलन गोस्वामी यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? झुलन गोस्वामी यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मेजर ध्यानचंद खेलरत्न हा पुरस्कार झुलन गोस्वामी यांना मिळालेला नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 मिताली राज हे ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू होय। प्रश्न क्रमांक 9, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावली? भारतात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावली? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली वाराणसी या मार्गाने धावली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई ते पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले होते? लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी या भाषेतून लोकमान्य टिळकांनी हे मराठा वृत्तपत्र सुरू केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश या देशाची सर्वात जास्त भूसीमा लाभलेली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? तर ऑप्शन क्रमांक 3 6 वर्ष राज्यसभेच्या सभासदांची मुदत असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचात मध्ये कशाच्या स्वरूपात आढळते?
फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचा मध्ये कशाच्या स्वरूपात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या स्वरूपात आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष हे मनोज सोनी हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तुमसर तालुक्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती? भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्टोबर 1984 या वर्षी झाली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोणता घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 42वी घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारत चीन सेने दरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे? चीन भारत सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर साळुंके यांनी लिहिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 1891 या वर्षी प्रकाशित झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 घटना समितीने जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? घटना समितीने जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 24 जानेवारी 1950 या रोजी मान्यता दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू करण्यात आली. भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 22 ऑगस्ट 1994 या वर्षी भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 इतिहासात संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. इतिहासात संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1 7 जुलै 1910 या वर्षी मंडळाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रिक्सचे मुख्यालय हे चीन या देशामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आदिवासी भागांमध्ये आंबील हिल हे एक डॅश डॅश आहे. आदिवासी भागांमध्ये आंबील हे एक डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पेय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 स्टँड अप इंडिया ही मोहीम डॅश डॅशशी संबंधित आहे. स्टँड अप इंडिया ही मोहीम डॅश डॅशशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 उद्योगाशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले? गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 2011 मध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे. एल निनो ह्या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय? एल निनो हे
पॅसिफिक महासागरातील एका उष्णसागर प्रवाहाचे नाव आहे एल निनो. या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 बाळ असा अर्थ होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा 7 रोग कायदा ब्रिटिशांनी डॅश साली प्लेगच्या साथीत केला होता. कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा 7 रोग कायदा ब्रिटिशांनी डॅश साली प्लेगच्या या साथीत केला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 1897 या साली प्लेगच्या या साथीत केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले? तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1800 या वर्षी तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी लिहिले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1646 मीटर महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 नियमित मद्यपानामुळे म्हणजेच दारू पिल्यामुळे डॅशच्या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो. नियमित मद्यपानामुळे म्हणजेच दारू पिल्यामुळे डॅशच्या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो. तर ऑप्शन क्रमांक 3 व्हिटॅमिन बी चा अभाव निर्माण होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 शाश्वत म्हणजे काय? शाश्वत म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक शाश्वत म्हणजे कायम टिकणारे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 गटात न बसणारा शब्द लिहा. गटात न बसणारा शब्द लिहा. तर ऑप्शन क्रमांक 3 रंगीत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अज्ञार्थी प्रकारचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 केवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा. केवढी रंगाची उधळ झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 रंग. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च बिंदू गाठणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कूस बदलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. कूस बदलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे व्हिटॅमिन आहे? खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे व्हिटॅमिन आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हिटॅमिन सी हे पाण्यात मिसळणारे व्हिटॅमिन आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणता मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे? खालीलपैकी कोणता मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पुटनिक 1 हे मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे कारण डॅश डॅश. वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे कारण डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 घर्षण जास्त असते त्यामुळे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 हॅलीचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो? हॅलीचा धूमकेतू किती वर्षातून दिसतो? तर ऑप्शन क्रमांक 3 76 वर्षांनी दिसतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कोचीन हे ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये 206 हाडे असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? तर ऑप्शन क्रमांक इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू भरलेला असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत? नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1
प्रधानमंत्री हे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीचे प्रमुख आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षाचा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 2.5 वर्षाचा कार्यकाल असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, घटना समितीने कोणत्या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली? घटना समितीने कोणत्या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते? खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 चांदी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो? राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 दुवाब. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत? द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दुसऱ्या. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या? द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 15व्या. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला? राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंत सिन्हा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण? भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 द्रौपदी मुर्मू. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओरिसा राज्यातील कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओरिसा राज्यातील कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मयूरभंज. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 द्रौपदी मुर्मू डॅशच्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या? द्रौपदी मुर्मू डॅशच्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 1997. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू निवडून आल्या होत्या? खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू निवडून आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 4 रायरंगपूर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविलेले नाही? द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महापौर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 नुकतीच कितव्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे? नुकतीच कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 68व्या. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहुल देशपांडे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 एकनाथ शिंदे यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे? एकनाथ शिंदे यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे व गडचिरोली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का? हा उद्गार कोणाचे आहे?
सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का हा उद्गार कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळकांचा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? तर ऑप्शन क्रमांक मंडाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोकमान्य टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली? लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 1884 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात कधी केली? लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात कधी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 1893 लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात कधी केली? लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात कधी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 1895 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली? खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी, ऑप्शन क्रमांक 3 मराठा, तर ऑप्शन क्रमांक 4 1 व 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुणवर्धने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक मिळवले? जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 2 रौप्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर लांब भाला फेकला? जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर लांब भाला फेकला? तर ऑप्शन क्रमांक 1 88.13 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 ध्यानचंद स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ध्यानचंद स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ कोणी दिली आहे? द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ कोणी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 NV रमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतो? भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या दिवशी घेतली? द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या दिवशी घेतली? तर ऑप्शन क्रमांक 4 25 जुलै 2022 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कारगिल युद्ध कोणत्या साली झाले होते? कारगिल युद्ध कोणत्या साली झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1999 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कारगिल युद्धात किती सैनिक शहीद झाले होते? कारगिल युद्धात किती सैनिक शहीद झाले होते? तर ऑप्शन कारगिल युद्धात 527 सैनिक शहीद झाले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कारगिल भारताच्या कोणत्या राज्य म्हणजेच केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे? कारगिल भारताच्या कोणत्या राज्य म्हणजेच केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लडाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कारगिल युद्धात खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले गेले? कारगिल युद्धात खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑपरेशन विजय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली? लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 31 ऑक्टोबर 2019 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी लडाखची राजधानी कोणती आहे? खालीलपैकी लडाखची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लेह लडाखची राजधानी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत? लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राधाकृष्णन माथुर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42
डॅशडॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. डॅशडॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 5 ऑगस्ट 2019 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1885 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कुठे भरले होते? राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कुठे भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता येथे राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन भरले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 किशोरराजे निंबाळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरणार आहे? 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वर्धा येथे या अगोदर कोणत्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते? वर्धा येथे अगोदर कोणत्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1968 या वर्षी भरले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 किती वर्षानंतर वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे? किती वर्षानंतर वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 55 वर्षानंतर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 जितेंद्र आव्हाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खेलो इंडिया युथ गेम्स 2021 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? खेलो इंडिया युथ गेम्स 2021 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल.